फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 33 चेस्ट साईजचं ब्लाऊज जे आहे बोटनेकमध्ये कट करणार आहोत. तर त्यासाठी जे आहे आज इथे जे आहे मी डायरेक्टली अस्तरवर कटिंग करणार आहे. तर आता कटिंग सुरू करूया. तर सर्वात अगोदर जी ब्लाऊजची पूर्ण लेंथ आहे ती आहे रेडी ठेवायची आहे मला 14 इंच. तर त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेऊन मी 15वरती एक पॉईंट देणार आणि व्यवस्थित एक स्ट्रेट लाईन इथं मारून घ्यायची. आता हे झाल्यानंतर ही जी आपली वेस्ट लाईन इथे तयार झालेली आहे, तर ही जी आहे ही वेस्ट लाईन आपली तयार झाली. त्यावरती आपलं जे ही वेस्ट असेल तर इथं जे आहे वेस्ट आहे 27. तर 27चा चौथा भाग येतो आपला 7.25. तर 7.25 इंचावरती मी एक पॉईंट देणार आणि 1 इंच आपलं टक्ससाठी आणि 1.5 इंच जे आहे शिलाई मार्जिन इथं मी ठेवणार. तर यानंतर जे आहे आता आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर. तर हा जे आहे बोटनेकमध्ये आहे. तर बोटनेकमध्ये जेवढं आपलं रेडी शोल्डर म्हणजे बॉडीवरती शोल्डर आहे तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे. तर इथं पूर्ण शोल्डर आहे 14 इंच. तर 7 इंचावरती मी एक पॉईंट देणार म्हणजे हाफ इंच जे आहे आपलं जे 14 आहे त्याचं हाफ करायचं आहे. तर त्यानंतर इथं सुद्धा 7वरती मी एक पॉईंट इथे देऊन देणार. एक स्ट्रेट लाईन इथं मारून घ्यायची. त्यानंतर जे आहे 7 इंचावरतीच मी जे आहे आपला जो मुंडा आहे तो घेणार आहे आणि एक स्ट्रेट लाईन इथं परत मारून घेणार. तर हे झाल्यानंतर आता जेही आपलं चेस्ट आहे त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा लुझिंग ॲड करायची आहे आपल्याला. तर त्याचं आहे आपल्या पूर्ण 33 इंचाची चेस्ट आहे, त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घेतलं तर 35 इंचाची चेस्ट होती. तर 35चा चौथा पार्ट येतो आपला 9.25 इंच. तर 9.25 इंचावरती मी इथं एक पॉईंट देणार आणि 1.5 इंचाची जी आहे आपली शिलाई मार्जिन. हे झाल्यानंतर आता मी इथं जे आहे तर 1 इंचावरती एक इथं पॉईंट देणार. त्यानंतर जेवढंही आपलं आहे त्याचं मध्य करायचं म्हणजे 3.5 इंचावरती एक पॉईंट दिला आणि व्यवस्थित असा आपल्याला एक शेप असा इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता इथं जे आहे जी शोल्डर पट्टी आहे ती तयार मला 1.5 इंच ठेवायची आहे. तर मी 2.25 इंचावरती एक पॉईंट देणार म्हणजे 1.25 इंच एक्स्ट्रा घेणार त्याच्यावरती. त्यानंतर जी गळ्याची हाईट आहे ती ठेवणार आहे मी 3 इंचापर्यंत. तर 3 इंचावरती सुद्धा एक पॉईंट द्यायचा आणि एक स्ट्रेट लाईन अशी इथं मी मारून घेते. त्यानंतर आता आपला ह्या जे आहे पूर्ण बोटनेक आहे. तर बोटनेक असल्यावर आपण काय करतो, थोडासा शोल्डर स्लोप देतो पण तो मुंड्याच्या बाजूने. तर आता मुंड्याच्या बाजूने आपला स्लोप दिला आहे आपण. तर आता इथे जे आहे परत मी एक बोटनेकचा जो शेप असतो आपला तो सुद्धा इथे ड्रॉ करून घेते पहिले. तर हा शेपसुद्धा आपला ड्रॉ झालेला आहे. त्यानंतर जे ही आपला मुंडा आहे आता आपण बघू तो व्यवस्थित आपला भरतो का. तर आपला 15 इंचाचा पूर्ण जो आहे मुंडा आहे तर 7.5 इंच आपला जो मुंडा आहे तो भरला पाहिजेत राऊंड. तर इथं आपण हा 7.25 इंचाचा भरत आहे. तर इथं जे आहे ना आपलं हाफ इंच जे आहे शिलाई मार्जिनमध्ये जाणार आणि 1.5 इंचच आपलं कमी पडतंय. जेव्हा आपण फ्रंट मुंडा जो असतो तो ड्रॉ करू त्यावेळेस आपलं ते त्यामध्ये ॲडजस्ट होऊन जातं, कारण समोरचा मुंडा हा हाफ इंच जास्त असतो आपल्या बॅकपेक्षा. तर हे झाल्यानंतर जे आहे आता मी इथे चेस्ट लाईन आणि वेस्ट लाईन आहे ती पूर्ण इथे मॅच करून घेते. आता इथे मला कोणताही पॅटर्न वगैरे काहीही ड्रॉ करायचा नाही आहे, मी पूर्ण हे पॅकच ठेवणार. तर आता जी ही ड्राफ्टिंग आहे ती झाली. आता इथे कट करून घेते. जो शोल्डर स्लोप आहे तो नंतर घेऊ. बॅक पार्ट रेडी आहे. आता आपल्याला फ्रंट पार्ट सुद्धा याच्यावरतीच काढून घ्यायचा आहे. कोणचंही पेपर कटिंग वगैरे करायची नाही आहे. आता त्यानंतर जे आहे आता आपल्याला फ्रंट ओपन ठेवायचं आहे. तर फ्रंट ओपनसाठी जे आहे ना सर्वात अगोदर मी इथे स्ट्रेट लाईन करून घेते, कारण थोडासा कपडा जो आहे तो खालीवर आहे. तर व्यवस्थित असा सर्वात अगोदर स्ट्रेट करून घेणार. त्यानंतर हाफ इंचाची जी आहे आपल्याला शिलाई मार्जिन हुक आणि आईच्या पट्टीसाठी इथं देऊन देणार. तर हा सुद्धा इथे रेडी झाला आणि इथून सुद्धा एक स्ट्रेट अशी लाईन मारून घेते, कारण थोडासा कपडा खालीवर आहे म्हणून. तर आता हे झाल्यानंतर आता जोही आपलं इथे जी ही आपली शोल्डर जे घेतलं होतं मागच्या बाजूला तेही समोरून सुद्धा घेणार, कारण मला फ्रंट सुद्धा पॅकच ठेवायचा आहे इथे. त्यानंतर जेवढं इथे ठेवलं तर आपली शोल्डर पट्टी जेवढी आपण मागच्या बाजूला ठेवली होती तेवढीच या बाजूला सुद्धा इथे मी घेऊन घेतली. परत एक 7 इंचावर इथे एक पॉईंट दिला आणि एक स्ट्रेट अशी एक लाईन इथे मारून घ्यायची. आता हे झाल्यानंतर आता आपल्याला द्यायची आहे हाईट आपल्या
मुंड्याची, तर 7 इंचावरती बॅकला घेतलं होतं, तर फ्रंटला सुद्धा 7च इंचावरती मी इथे घेऊन घेणार. एक स्ट्रेट लाईन इथे मारून घेतली, एक बॉक्स इथे तयार झाला. त्यानंतर मागच्या बाजूनं आपण चेस्ट घेतली होती 9.25 इंच, तर इथं सुद्धा 9.25 इंच घेऊन घ्यायची. आता जे आहे, जेव्हा आपण फ्रंट जे आर्महोल ड्रॉ करतो तर 1/2 इंच आतमधून देत असतो, तर हे 1/2 इंच इथं आपलं ॲडजस्ट झालं. नंतर इथपासून 1 इंचावरती एक पॉईंट द्यायचा आणि जेवढी ही आपली मुंड्याची हाईट आहे त्याचा असा एक मध्य पॉईंट काढायचा आणि व्यवस्थित असा आपल्याला एक शेप इथे देऊन द्यायचा. तर हा शेप इथे झालेला आहे. आता इथे जे आहे ना, आपला जो मुंडा आहे तो इथे मेजर करू. तर 1/2 इंच मी इथे शोल्डर स्लोप दिल्यानंतर आता इथे मेजर करणार. तर तुम्ही बघू शकता, हा जो आहे 8.5 इंच भरतोय, तर 1/2 इंच आपलं परत इथं शिलाईमध्ये जाणार. 1/2 इंच एक्स्ट्रा भरत आहे आपला, तर आपला आता दोन्हीकडच्या बाजूने व्यवस्थित ॲडजस्ट होऊन जाणार. त्यानंतर आता फ्रंट नेक सुद्धा मी इथे 3 इंचापर्यंत ठेवणार. आता हा तर मी असा ठेवणार, पण याला एक ट्विस्ट आहे. याला सुद्धा एक फ्रंट नेकला जो आहे ना, मी एक ट्विस्ट देणार आहे, कारण मला एक वेगळ्या पॅटर्नचं बनवायचं आहे. तर इथं 1/2 इंच आतमध्ये येणार. इथं बघू शकता मी 1/2 इंच आतमध्ये येणार आणि 1/2 इंचापासून जेवढाही आपला नेक असतो फ्रंट नेक, तर माझा इथे 8 इंचापर्यंत असतो, तर मी 8.5 इंचावरती एक पॉईंट देणार इथे आणि इथं एक स्ट्रेट लाईन अशी व्ही शेपमध्ये करून घेणार. आणि हा जो आहे आपला नेक असणार आहे, फ्रंट नेक माझा म्हणजे ओपन टाईपच असणार आहे, पण ओपन नाही आहे, पॅक पण आहे आणि ओपन पण आहे. तर त्या यानं जे आहे मला या टाईपचा नेक बनवायचा आहे याला. तर यानंतर जे आहे, आता आपल्याला द्यायचा आहे बस्ट पॉईंट. तर माझा बस्ट पॉईंट येतो 10.5 इंचापर्यंत, तर 1 इंच एक्स्ट्रा घेऊन मी 11वरती एक पॉईंट दिला. त्यानंतर इथपासून जेवढंही आपलं चेस्ट आहे त्याच्यामध्ये 1/2 इंच करायचं म्हणजे शिलाई मार्जिनसाठी. तर इथं जे आहे 33 इंची चेस्ट आहे, तर त्याच्यामध्ये 1/2 इंच करायचं म्हणजे 4.25 इंचावरती जे आहे मी इथे एक पॉईंट देणार. तर हा एक आपला पॉईंट इथे निघालेला आहे. त्यानंतर आता आपलं राहिलं होतं हाईट. तर इथं जी हाईट आहे ती आहे 14 इंच, त्याच्यामध्ये 2 इंच मी एक्स्ट्रा घेणार म्हणजे 16 इंचावरती इथं पॉईंट देणार. तर इथं जेवढा पॉईंट घेतला, आता ही जी आहे पूर्ण आपली लेंथ भरत आहे, जेवढी आहे तेवढी, म्हणून इथे मी लाईन नाही मारली. आणि जेवढा आपण इथे घेतलं होतं त्याचं 1/2 इंच कमी करायचं आणि खाली एक पॉईंट इथे देऊन द्यायचा आणि एक सरळ इथे एक लाईन मारून घ्यायची. आता हे झाल्यानंतर आता इथे टक्स द्यायचा आहे, तर मी 2.5 इंचाचा जो टक्स आहे इथे देऊन देणार आणि इथं सुद्धा एक स्ट्रेट लाईन इथं मारून घेणार. आता हे झाल्यानंतर आता एक शेप द्यायचा आहे आपल्याला. जर फ्रेंच कर असेल तर त्याने द्यायचा, आणि तर हाताने जर देता येत असेल तर तो सुद्धा आपल्याला इथे देऊन घ्यायचा. आणि हा शेप इथपर्यंत आपल्याला असा देऊन द्यायचा आहे. तर व्यवस्थित आपला इथे कटोरीचा शेप आला. त्यानंतर आता आपल्याला करायचं आहे वेस्टचं मार्किंग. तर आता इथं आपलं जेवढं आहे, तर आपण इथं जे आहे 1/2 इंच घेतलेलं होतं, तर तेवढंच इथं 1/2 इंच आपल्याला जेवढं आपण वरती घेतलेलं होतं, एक सरळ अशी स्ट्रेट लाईन इथे मी मारून देते. आणि वरती सुद्धा आता ही जी आहे ही आहे आपली शिलाई मार्जिन. तर आता इथपर्यंत जेवढं भरतंय, तर आता इथे बघू शकता 3ला एक लाईन कमी, तर इथं तेवढं मी सोडून देणार आणि पुढं जेवढंही माझं वेस्ट होतं, तर 7.25 इंचावरती एक पॉईंट दिला इथे. तर इथं आपली जी वेस्ट आहे ती दिली. त्यानंतर 1.5 इंचची आपली असती शिलाई मार्जिन, ती सुद्धा देऊन दिली. आता जे आहे इथं तर आपण शिलाई मार्जिन दिली, पण इथं आपण कोणतीही शिलाई मार्जिन दिली नाही, तर त्याच्यासाठी 1/2 इंच आपल्याला परत इथं एक्स्ट्रा घेऊन घ्यायचा. आता इथं जर आपल्या पूर्ण मार्जिन दिलेले आहे, पण आता आपलं इथं जे आहे चेस्टचं ते राहिलं, तर आपण चेस्टचं मार्किंग केलेलं आहे, पण त्यापुढं जेवढा पार्ट आपला इथच्यामध्ये जाणार म्हणजे इथं जाणार, तर आपण हा 1/2 इंच सोडला तर इथं 1/2 इंच कमी पडतं, म्हणून ही शिलाई मार्जिन इथे परत 1/2 इंच मी वाढवून घेतली. 1.5 इंचाची आहे शिलाई मार्जिन, आणि जसं आपण इकडं या साईडनं आपल्याला शिलाई मार्जिन पाहिजेत, तर इथं सुद्धा 1/2 इंचाची मी इथं घेऊन घेतली. नंतर ही आणि ही लाईन इथे मारून घेतली. आता इथं कोणकोणची एक्स्ट्रा मार्जिन वाढवली हे तुम्हाला कळालं असेल, तर वरती सुद्धा मी 1 इंच आणि खाली सुद्धा 1 इंच, तर 1-1 इंच इथे वाढवलेला आहे शिलाई मार्जिन, कारण याच्यामध्ये हे जेव्हा आपण 2 पार्ट्स जॉईन करू तेव्हा दोन्हीचा कपडा 1/2 इंच आपला एक्स्ट्रा शिलाईमध्ये जाणार आहे. तर त्यानंतर जे आहे आता आपल्याला ही लाईन आहे ते मेजर करायची आणि जो हा कर्व शेप आहे तो मेजर करायचा आहे. तर हे भरत आहे 5.25 इंचापर्यंत. तर आता आपण ही लाईन जी क्रॉसमध्ये आहे आपली कर्व शेपमध्ये ती मेजर करणार की कुठपर्यंत येते. तर इथं एक मार्किंग करून घ्यायची आणि जेवढं याचं अंतर असेल, एक लाईन 1/2 इंच आणि एक लाईन वरती आहे, तर हे 1.5 इंचापर्यंत जे आहे मी वरती इथे एक पॉईंट देणार लास्ट लाईनवरती आणि इथे स्ट्रेट लाईन इथं मारून घेणार. आता हे जे आहे आपलं पूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता हे कट करून घ्यायचं.
तर आता फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही कट झाले. आता आपल्याला करायचे आहेत आपल्या स्लीव्ज रेडी. तर इथं जे आहे मी माझे जे आहे एक सारखा इथे कपडा करून घेतला आणि त्याला हे जे आहेत 2 फोल्डेड आहे, तर याला 4 फोल्डेड करून घ्यायचं. त्यानंतर जी हाईट, तर इथे जे आहे मी 3.5 इंचाची जी हाईट आहे ती ठेवणार आहे स्लीवची. तर त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे 4.5 इंचावरती पॉईंट द्यायचा आणि एक स्ट्रेट लाईन इथे अशी मारून घ्यायची. त्यानंतर जे आहे आता आपल्याला द्यायचं आहे आपल्याला किती कापड घ्यायचं. तर इथं जे आहे मी जेवढी आपली चेस्ट आहे त्याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार, म्हणजे 8.5 मध्ये जे आहे 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन म्हणजे 9.25 इंचावरती एक पॉईंट देणार आणि इथं जेवढं लागतं तेवढंच मी इथं कापड घेऊन घेते. आता हे झाल्यानंतर आता आपल्याला द्यायचं आहे इथे डाऊन. तर इथं जो डाऊन आहे तो मी जास्त देणार आहे, कारण मला थोड्याशा ज्या मेका स्लीव्ज असतात त्या बनवायच्या आहेत. तर इथं जे आहे मी 2.25 इंचाचा डाऊन जो आहे तो देणार. आणि जी आपली मुंडा हे असतं मुंड्याची राऊंड, तर इथे 7.5 इंचावरती मुंड्याचा राऊंड देणार. आणि समोर जे आहे 1.5 इंचाची आपल्याला शिलाई मार्जिनसुद्धा इथे घेऊन घ्यायची आणि व्यवस्थित असा एक इथे शेपसुद्धा देऊन द्यायचा स्लीवचा. तर हा शेपसुद्धा झाला. आणि जी फिटिंग आहे ती ठेवणार आहे मी 6.25 इंचावरती फिटिंग आणि 1.5 इंचाची शिलाई मार्जिन. तर हे जे आहे आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता स्लीवसुद्धा कट करून घ्यायच्या. तर इथं स्लीवसुद्धा इथे रेडी झाल्या. तर आता हे जे मेन फॅब्रिक आहे त्यावरती ठेवून कट करायचं. त्याची पूर्ण कटिंग झालेली आहे. तर याची करायची आहे आपल्याला आता स्टिचिंग. तर आता ती बघणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता ही कटिंग कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघा.